हा बँकेचा बदल झालाच पाहिजे. लोकांना डिव्हिडंड नाही, लोकांना सुविधा व्यवस्थित मिळाल्या नाहीत, त्यामुळे हा बदल झालाच पाहिजे. एकाच माणसाला किती दिवस ठेवायचे म्हणून परिवर्तन झालं पाहिजे. बाकीच्या गोष्टी सगळ्याला ज्ञात आहे त्या, कारण 5 वर्षानंतर हा बदल नेहमी घडत आलेला आहे. हा माणूस किती वर्ष झाला हे सत्य आहे. आणि ब वर्गाला हे कर्ज बिलकुल दिलं जात नाही म्हणून परिवर्तन हे झालंच पाहिजे. अहो यांचा आता अंधाधुंदीचा कारभार चालला या आता विद्यमान संचालकांचा आणि विद्यमान बॉडीचा. हा आता जी जुनी बॉडी आहे त्यांचा, म्हणून हा परिवर्तन पॅनल हा 100% काम झालंच पाहिजे. सह्याद्री परिवर्तन पॅनल हा परिवार पॅनल हा निवडून आलाच पाहिजे आणि सगळ्यांनी आम्ही सगळे सहकार्य करणार आहे. सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली असून यामध्ये आता आपण थेट पोहोचलो आहोत शिवतर गावामध्ये. आणि शिवतर गावातील ज्येष्ठ सभासद या गावामध्ये ज्येष्ठ सभासद आहेत. काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने सहकार पॅनल विरुद्ध सह्याद्री परिवार पॅनल हे दोन्ही पॅनल एकमेकांविरोधात ठाकले आहेत आणि ज्येष्ठ सभासद या बँकेचे काय सांगतात थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने या बँकेची निवडणूक लागली, रणधुमाळी लागली, या ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वातावरण तापताना दिसून येत आहे राजकीय. काय सांगाल बँकेच्या बाबतीत? बँकेच्या बाबतीत आता हा बदल झालाच पाहिजे. 4-5 वर्षे झाली हा बँकेचा बदल झालाच पाहिजे. लोकांना डिव्हिडंड नाही, लोकांना सुविधा व्यवस्थित मिळाल्या नाहीत, त्यामुळे हा बदल झालाच पाहिजे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलच पाहिजे. असं सह्याद्री परिवार पॅनल, सह्याद्री परिवर्तन पॅनेल. बाबा तुम्ही ज्येष्ठ सभासद आहे, काय वाटतंय तुम्हाला सह्याद्री परिवार पॅनल की सहकार पॅनल, काय वाटतं थोडक्यात तुम्हाला? बरं का, ही निवडणूक म्हणजे सह्याद्री बँक म्हणजे ह्याच्या मागे आम्हाला डिव्हिडंड मिळत होतं, आतापर्यंत मिळत नाही. म्हणून हे पॅनल काय सह्याद्री पॅनल हे करायला पाहिजे, बदली व्हायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? बाबा तुम्ही जुने सभासद आहे, काय वाटतंय तुम्हाला बँकेविषयी परिवर्तन का व्हावं असं वाटतंय तुम्हाला? एकाच माणसाला किती दिवस ठेवायचे म्हणून परिवर्तन झालं पाहिजे. बाकीच्या गोष्टी सगळ्याला ज्ञात आहे त्या, काय चाललंय बँकेत काय चाललंय, काय चाललंय तुम्हाला काय वाटतंय, काय चाललंय असेल ती सगळ्यांनी जाणले, सगळ्यांनी जाणले. बस 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 मग परिवर्तन पाहिजे ठरवा. आतापर्यंत लोकांना डिव्हिडंड हा मिळालाच नाही तसं बघितलं तर, त्याच्याकरता परिवर्तन पॅनल परिवर्तन झालंच पाहिजे तसं बघितलं तर. म्हणजे तुम्हाला वाटतं थोडक्यात की सहकार पॅनल आणि सह्याद्री परिवार पॅनल या दोन्ही मध्ये आहे, काय वाटतं तुम्हाला की कोण लागावं, या नवीन बॉडी लागावी? सहकार पॅनल लागावं, सह्याद्री सहकारी पॅनल लागावा, सह्याद्री परिवार. ओके ओके. बाबा तुम्ही काय सांगाल, ज्येष्ठ सभासद आहे तुम्ही, थोडक्यात बँकेची निवडणूक लागली, सह्याद्री बँकेची निवडणूक लागली, माथाडी कामगारांचा हा मोठ्या प्रमाणात अर्थवाहिनी मानली जाते. आपला सगळा सातारा जिल्हा मुंबईमध्ये काम करत असताना सह्याद्रीमध्ये आर्थिक सोबतता ठेवतो. काय सांगाल थोडक्यात याबाबत? सह्याद्री सहकारी पॅनलचं परिवर्तन हे झालंच पाहिजे, कारण 5 वर्षानंतर हा बदल नेहमी घडत आलेला आहे. हा माणूस किती वर्ष झाला हे सत्य आहे. आणि ब वर्गाला हे कर्ज बिलकुल दिलं जात नाही म्हणून परिवर्तन हे झालंच पाहिजे. ब वर्गाला देत नाहीत कर्ज, नाहीत ना, मिळतच नाही. काय सांगाल तुम्ही थोडक्यात? ह्यांनी जे सांगितलं कर्ज मिळत नाहीये, ब वर्गाला मिळत नाही, थोडक्यात काय सांगाल? आता हे कसं आहे की आता गेली आम्ही 25 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष आम्ही तिथं राहिलो. आम्हाला कामगारानं कर्ज जरी घेतलं तरी एखादा हप्ता थकला, 2 हप्ता थकला की तुम्ही त्याला पेमेंट देत नाही, पहिलं थकबाकी कापून घेणार, मग तुम्ही देणार. मग बँकेत त्या कामगाराचा प्रायव्हेट फंड 2-2, 3-3, 4-4 लाख आहे, मग तुम्ही का त्याला म्हणजे पगार अडवता या? अहो यांचा आता अंधाधुंदीचा कारभार चालला या आता विद्यमान संचालकांचा आणि विद्यमान बॉडीचा. हा आता जी जुनी बॉडी आहे त्यांचा, म्हणून हा परिवर्तन पॅनल हा 100% काम झालंच पाहिजे. सह्याद्री परिवर्तन पॅनल हा परिवार पॅनल हा निवडून आलाच पाहिजे आणि सगळ्यांनी आम्ही सगळे सहकार्य करणार आहे. हा तुम्ही युवक आहे, थोडक्यात काय मत कराल? मोठ्या प्रमाणात खटखट आता तुमच्या सगळ्या सर्व सभासदांनी केली की जुन्यांनी मनमानी कारभार चालवलाय, ब वर्गाला कर्ज दिलं जात नाही, काय सांगाल? डिव्हिडंड दिलं जात नाही असं त्यांनी सांगितलं, काय सांगाल? जुन्यांनी म्हणू नका, मानेशेठ आल्यापासून हा उद्योग चाललेला आहे. मुळात सह्याद्री सहकारी बँकेचा मूळ उद्देश शेतकरी आणि कामगार हा आहे. आमच्या बँकेच्या सिम्बॉलवर
बँकेच्या सिम्बॉलवर तोरांबी आहे गव्हाची आणि हातगाडी कामगार ओढताना हातगाडी माणूस आहे. तो दृष्टिकोन लक्षात ठेवून त्यावेळीच्या लोकांनी ही बँक स्थापन केली. या बँक मुंबईतील कामगारांना कर्ज सुविधा घेऊन घर आणि त्या ठिकाणी राहिलेल्या माणसांना कर्ज रोजगार मिळावा, त्यातून त्यांची समृद्धी व्हावी. तसेच गावातल्या लोकांना कधी काय अडचण झाल्या, शेतीसाठी काय अडचण झाली तर शेतीसाठी पण कर्ज मिळावं हा दृष्टिकोन ठेवून जुन्या माणसांनी नामदेवराव बापू, कैलासवासी बाबूराव अण्णा यांनी दूरदृष्टी ठेवून ती बँक स्थापन केली. आज त्या संस्थेत काय चाललंय हे संपूर्ण लोकांना माहिती आहे, सभासदांना माहिती आहे. बऱ्यापैकी आता कामगारांच्या उठावातनं आता नवीन पॅनलचा चेहरा म्हणून अमित चव्हाण आलेत. ते काय आमचे नाहीत, ते दहगावचे आहेत आणि ते सुपुत्र आहेत आणि सुशिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित आहेत. ते भागवत कराड जे आहेत केंद्रीय मंत्री होते, त्यांचे ते हे होते PA होते. त्यामुळं चेहरा चांगला आहे, माणूस सच्च आहे आणि त्यांनी सत्तेवर नसताना त्यांचा कापड बाजाराशी कोणाशी संबंध नसताना, कामगारांशी संबंध नसताना किंवा तिथल्या स्थानिक रहिवाशांशी काही संबंध नसताना, म्हणजे ते आमच्या सभासद नसताना सुद्धा त्यांनी कामगारांसाठी 2 ते 3 गोष्टी केल्या. शिवाय तिथे जी आमची वसाहत आहे सह्याद्री कोऑप हाऊसिंग सोसायटी, त्यासाठी त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सल्लामसलत करून ती जागा वर्ग भोगवटा 2ची 1 वर घेतली आणि तिथल्या लोकांना तिथल्या लोकांना न्याय दिला. तसेच राहिलेले कामगार जे घरापासून वंचित आहे त्यांच्यासाठी नवीन प्रकल्प तयार करून त्यांना घरे बांधायचा तो प्रस्ताव पण दिलाय. आता 23 वर्ष झाली मानेशेठ बाजारात आहेत, त्यांनी एक वीट सुद्धा लावलेली नाही, नवीन वीट सुद्धा लावलेली नाही. अशा लोकांना सहकार्य करायचं का नवीन आलेल्या लोकांना सहकार्य करून बाजारात बदल घडवायचा हे कामगारांनी आणि गावच्या शेतकरी आणि लोकांनी तिथल्या स्थानिक लोकांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळं सह्याद्री परिवार पॅनलच सगळ्यांनी निवडला पाहिजे. काय सांगाल तुम्ही थोडक्यात याबाबत? माझ्या माहितीप्रमाणे, कारण आता मी सुद्धा सभासद नाही, पण मला त्या दिवशी आपल्या अध्यक्ष माथाडी कामगार सह्याद्री माथाडी कामगारांचे अध्यक्ष अमित चव्हाणांनी, परिवार पॅनलचे अध्यक्ष, त्यांनी मला इथं मिटिंगसाठी बोलावलं होतं. पण त्या मिटिंगमध्ये बऱ्यापैकी आमच्यातले लोक 40 ते 50% लोक इथं होते सभासद वर्ग. पण खतखत एवढीच वाटत होती की इतक्या वर्ष ती बँक ज्या कर्मचाऱ्यांनी चालवली, ज्या लोकांच्या, म्हणजे बँक ही कोणाची, बँक ही कामगारांची, माथाडी कामगारांची, सर्वसामान्य जनतेची, त्यांची आज पावतर पिळवणूक झाली. त्यासाठी तिथं मिटिंग झाली. त्यासाठी आता इलेक्शन पुन्हा एकदा लागलं. गेल्या वर्षी मध्ये गेल्या पंचवार्षिकला थोडाफार बदल पाण्याची चर्चा होती, पण काही कारणातून झाला. पण ह्या बारीला 100% बदल होईल. का तर अमित चव्हाण असा सक्षम माणूस या बँकेला भेटलेला आहे, या कामगारांना भेटला आहे, जी आज पावतर कोणी केलं नव्हतं ती अमित चव्हाणांनी करून दाखवले. आणि ते बँकेचे सभासद नसताना, काय संबंध नसताना कामगारांच्यासाठी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे कामगारांसाठी महत्त्वाचा मुद्दा तो आहे, कामगारांसाठी केलं आहे. कारण कामगारांना आत्ता वाली कोण नाही, बँकेसाठी कोण वाली नाही. आपण होतो या तालुक्यातील, सातारा तालुक्यातील शिवतर गावामध्ये, यांनी प्रकर्षाने जाणून दिलं की कामगारांचा वाली कोण नाही. आणि याच माध्यमातून सह्याद्री परिवाराला आम्ही शिवतरकर म्हणून आणि या माध्यमातून सभासद म्हणून मताधिक्य करणार आहोत. तसंच यांनी बोलून दाखवले की अमित चव्हाणांचा कोणताही संबंध नसताना त्यांनी बोगोटा 2 वरून 1 वर जमीन आणली आणि माथाडी कामगारांना न्याय दिला. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, शिवतर.